आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। फॉर्म तेवढासा भरून द्या ना सर। आऊ एवढं फॉर्म भरायचं होतं तेवढं भरून द्या। कोण आहे रे हा माणूस? सर 2 दिवस झाले इकडे येतोय, काय माहित नाही कोण आहे। खूप अडचणीत आहे दिसतोय आणि साधाही वाटतोय। त्याला जरा सांग मला भेटायला। होय हॅलो, आता तू असं करणार आहेस का कामू? एक तर आपण एवढ्या दिवसानंतर भेटलोय आणि त्यात पण आता तू रुसून बसतेस। ऐक ना पिलू, मग काय करू? तू किती लेट आलायस? चक्क 10 मिनिटं लेट आलायस तू। मला नाही बोलायचं, जा। हे पिलू, बघ तुला भेटायला यायचं म्हणजे काय मोकळ्या हाताने येणार आहे का मी? हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो, चॉकलेट। वाव, जीवन तू किती स्वीट आहेस रे। आता तूच आणलंय ना, मग तूच मला भरवायचं। पण तुला आज कसं काय वेळ मिळाला? म्हणजे तुझ्या ऑफिसमध्ये तुला सुट्टी मिळाली? हा, मग मीच इथली बॉस आहे। मला वाटलं तुला भेटावं, मग आले उठून। कसं वाटतंय? हे बरं आहे बाबा तुझं, स्वतःच्या ऑफिसमध्ये स्वतः बस। नाहीतर आमच्या घरात एकतर नाना नाहीतर माझी बायको, दोघं माझ्यावर बॉस झाले। जिमू बाबू, तुला मी किती वेळा सांगितलं, ठरलंय ना आपलं। तू माझ्यासोबत असताना तू तिचं बिलकुल पण नाव नाही काढणार। मग बरे चल, मला ना आता तुझ्याकडून 3 मॅजिकल वर्ड ऐकायचे। पटकन बोल। आत्ता हा, कामू, आय लव्ह यू। आय लव्ह यू टू। सर 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 तुम्ही निरोप दिला होता म्हणून तुमची वाट बघत थांबलो होतो। हो, दिला होता निरोप। तू कसल्या तरी अडचणीत आहे असं वाटलं होतं म्हणून बोलावलं होतं तुला। मी काही मदत करू का? सर मी सूर्यकांत जगताप, सकाळी आलोय सर। कशासाठी? माझ्या बायकोचं डिग्रीचं प्रमाणपत्र पाहिजे होतं मला। ती राज्यातून पहिली आली होती, लय हुशार होती होती। अच्छा, काय नाव तिचं? तुळजा निंबाळकर, आणि लग्नानंतरचं नाव तुळजा सूर्यकांत निंबाळकर जगताप आहे। आर यू सिरियस? तुळजा? हा, अहो या कॉलेजची नव्हे, अख्ख्या विद्यापीठातली हुशार आणि टॉपर मुलगी आहे आणि तिने तिचं शिक्षण थांबवलं। अहो तिच्यासारख्या कष्टाळू आणि ब्राईट मुलीने आत्तापर्यंत पुढे जायला हवं होतं। काय नाही सर, कोणावर कशी वेळ येईल काय सांगता येत नाही ना। तिच्या पण आयुष्यात अशी काही वेळ आली होती ना, त्यामुळे तिला इकडे येता आलं नाही। पण मला नाही वाटतं तिनं पुढे जावं, आणि मी त्यासाठी इथं आलोय। त्यासाठी मला तिच्या डिग्रीचं प्रमाणपत्र पाहिजे होतं सर। अहो त्यात काय अवघड? तिच्या मार्कशीटची एक कॉपी विद्यापीठात जमा करा आणि डिग्री घेऊन जा। तीच तर मोठी अडचण आहे ना सर। तिची सगळी कागदपत्र ना आगीत जळून गेलंच सर। मला सांगा ना काय करता येईल, तिची डिग्री कशी मिळवता येईल? काही हरकत नाही, आपल्याला रेकॉर्ड बघून सगळं पुन्हा मिळवता येतं। फक्त प्रोसेस ही टाइम टेकिंग आहे। तुमच्या आणि तुळजाच्या सुदैवाने कॉलेजमध्ये कॉन्व्होकेशन होणार आहे। कॉलेज तिला फॉर्मल निमंत्रण पाठवेलच, पण तुम्ही देखील तिला कॉन्व्होकेशनला हजर राहायला सांगा। अहो तिला तिची डिग्री इथे सहज मिळू शकेल। खरंच वय? हो म्हणजे हे तर लयच भारी झालं सर। पण मला सांगा, डिग्री मिळवल्यावर तिला छोटासा दवाखाना काढता येईल ना? अहो लहान का, इतकी शिकले ती। अहो चांगलं मोठं क्लिनिक सुरू करता येईल तिला। अहो असे प्रामाणिक लोक डॉक्टर म्हणून हवेत आपल्या समाजाला। सर हे सगळं मी लवकर घडवून आणीन सर। तुम्ही केलेल्या मदतीसाठी खरंच तुमचं लय आभार सर। अहो आभार कसले त्यात? नाव काय तुमचं म्हणाला? सूर्यकांत जगताप। सूर्यकांत, मला हे सांगायला आवडेल, तुळजा अभ्यासात हुशार होतीच, पण तिने तिच्या आयुष्याचा जोडीदार सुद्धा विचारपूर्वक निवडलेला आहे। मला तुम्हा दोघांना बघून खूप आनंद होतोय। माझा तिला आशीर्वाद द्या। हा, येतो मी।
नव्हतं वाटलं पुढे एवढं सिरियसली घे. जाऊ दे, परत झालं. आज मी एकटी घरी जाईल. बागू, आज बॉडीगार्ड नाही आला वाटतं तुझा. गप बस ग, चल. असं कसं हा पुढे घ्यायला येणार नव्हतं तर सिरियसली सांगायचं ना. मला वाटलं मस्करी करत होता, पण हा तर खरंच नाही आला. ही काय पद्धत झाली? घरी गेले ना की दादाला सांगणार. नेमकं आजच जायचं होतं का पुण्याला? गरज नसते तेव्हा माग माग करत असतो. तर मला भीती वाटते तर कुठं निघून गेले काय माहिती. पुढे 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 कुठे तू? अगं ज्याला मारती तो पुढे इथंच आहे. अयो अरे येडी का काय? आली की मी आता कशाला मारते? आगाऊपणा करू नकोस हं? तूच होता ना मागे, तू समोर का नाही आला? असं कसं समोर येणार? म्हणलं आज शांतपणे अदृश्य राहून आपली ड्युटी करावी. बघावं आमची झाशीची राणी काय करते ते. मग नानांकडून सगळं व्यवस्थित शिकले मी. आत्मसंरक्षणाचं सगळं व्यवस्थित शिकलाय. पण खरं सांग, तू घाबरली होतीस ना? हा, घाबरली होतीस का नाही? खरं सांग, मान्य कर, घाबरली होतीस तू? हा? अजिबात नाही, मी नव्हते घाबरले. मग पुढे पुढे म्हणून का ओरडत होती का? हा, घाबरलीच होती. खरं सांग, तू काय तू तू काय हा? घाबरली ती काय? घाबरली घाबरली. अशी मस्करी केलेली मला आवडत नाही. तू हे जे काय केलंय ना ते सगळं दादाला सांगणार आहे. मग दादा बघ तुला काय करतो ते. काहीच करत नसतो तुझा दादा, कारण त्याला माहितीये पुढे मनापासून काम करतो ते. आणि तुला सांगायचंय ना, जाऊन सांग. मी पण दादाला सांगतो. ही मला म्हणली निघून जा, येऊ नको माझ्या माग. तरी पण मी माझी ड्युटी करत होतो. मग तुझा दादा कोणाला ओरडल? सांगायचं का दादा? तू काय तू काय तू हा? काय मला बोलायचंच नाही तुझ्याशी. चिडली रे चिडली. अगं थांब. अरे हो थांब जरा, काय झालंय हे तरी सांग. घरातल्या सगळ्यांसमोर असं ओढत घेऊन आलास मला. कसं वाटतं ते सूर्या? कसं वाटतं म्हणजे? मी काय कुठल्या परक्या बाईला आणले का? माझ्याच बायकोला आणले ना मी. अरे हो पण मी इथं बस. बस शांत. चल डोळे बंद कर. अरे बंद कर. बंद कर म्हणलं ना. उघडायचं नाही हं? सूर्या काय कर. आता उघड. गजरा कशासाठी पण आहे? गजरा बघितल्यावर माझी बायको मोहर येते ना, म्हणून. थांब, अजून एक गोष्ट आहे.